याची सगळी जबाबदारी बायकांना दिली. घरात कोणी आलं गेलं त्याचं पाहुणचार बायकाच करतात. माणसं त्यांना घेऊन येतात, चला आमचं घर दाखवतो, चला आमच्या मंडळींना भेटो, चला आमची ही शेतीवाडी, आमचं हे घर आहे, मी हे करते. ती बाई ना बनवती ती त्या घरातली स्त्री, किंवा आपण कुठे कोणी स्त्री करतात आपण सहज कुंकू लावतो, आपण तिला रित्या हाताने पाठवत नाही. या सवयी कोणी जपल्या, आपल्या संस्कृतीने घालून दिल्या, पण जपल्या कोणी? स्त्रियांनी म्हणलं असतं नाही मला वेळ नाही. आज आता मंगलतेचा एवढा मोठा दवाखाना, पण त्या घरी काय जबाबदारी पार पाडतात? घरचं आधी सगळं व्यवस्थित करून मग इथे येतात ना, मग तुम्हाला भेटतात. तशा तुम्हीच काय, काही जणी नोकरी करत असतील, काही जणी व्यवसाय करत असतील. हा एक एक्स्ट्रा पार्ट झाला आपल्या आयुष्याचा, पण आपली मुळात धाटणी काय? घर, नातेसंबंध, मुलं घडवणं. आणि म्हणून आजचा विषय जिजाऊंचा जास्ती मला खूप म्हणजे त्यांचं आयुष्य मला वेळ लावतं असं म्हणलं तरी चालेल. की कशी असेल ती मुलगी. आता आपण जिजा म्हणून घेऊया, आपल्यासारखं ती हे संबोधन करतात त्या माता स्वरूपातल्या, त्यांना असं म्हणणं योग्य नाही. पण आपण अभ्यास करताना जोपर्यंत आपलेपणात, जसं मग ते मगाशी म्हणलं की मी वक्ता म्हणून आली हे दुसरीकडे, पण ती जेव्हा मला ती असं म्हणत होती तेव्हा तो आपलेपणा दिसतो. तसं जिजामाताचा, जिजाचा जर आपण विचार केला तर तिला माहेरून अशी कोणती परिस्थिती होती, तो काळ कसा होता, शक्य होतं का एवढ्या मोठ्या घराण्यात सून म्हणून जाण्यासाठी तिला काय कॅलिबर गरजेचं होतं, त्याच्या क्षमता काय असल्या पाहिजे, कुठल्या तुम्ही तुमच्याही घराण्याचा अभ्यास करता, तुमचं माहेर आणि तुमचं सासर. आपण असा विचारच करत नाही. आपण लग्न करतो, पण आपण काय करतो, लग्न केलं, नवरा बायको सोबत राहतात, मुलं बाळ होतात, त्यांना घडवणं, त्यांना चांगल्या शाळेत. आजकाल तर सगळं स्टेटससाठी, मी तर म्हणते व्हॉट्सअपला स्टेटस अपडेट झालं की संपलं, कृतार्थ. आजचाही कार्यक्रम झाला आणि ह्याच्यासोबत फोटो आला की झालं, कार्यक्रम सक्सेसफुल. कार्यक्रमात काय झालं ते लक्षात नाही राहत आमच्या. हे आज सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे आपल्यावर तंत्रज्ञानाने किती गारुड रचले. आपण सापाचं काय सगळ्यांना माहिती ना, की तो त्या नादाने असा वेड्यासारखा, म्हणजे तो गारुडी जसा वागेल तसा तो साप वळत जातो. तो प्राणी झाला, तो इतका विषारी आहे, पण त्याला तो कॅच करू शकतो. हे तंत्रज्ञान असं आहे, आपल्याला त्यांनी असं कॅच केलं. ते वाईट आयुष्यातला भाग नाही, पण आपण जगणं विसरतो. म्हणजे काय घ्यायचं याच्यापेक्षा काय दाखवायचं याला जास्त महत्त्व आहे आजच्या काळात. म्हणून जिजामातांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आज मुलांना नजीक छोटी आली, वातावरणच बदललं पूर्ण. तिथं आपण हा कार्यक्रम, हे योगाचे प्रात्यक्षिक पाहिले, एकदम वातावरण बदलून गेलं. का बरं? योगाचं आपण ऑनलाईन युट्यूब सर्च केलं तर खूप गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, पण ते केल्याशिवाय अनुभव हा काहीतरी महत्वाचा विषय आहे ना. आज आता त्या काही सांगतील की क्लास झाल्यानंतर त्यांना काय अनुभव आला, नुसतं ज्ञान असून चालतं का नाही, तर अनुभव यावा लागतो, मग ते पक्क होतं. त्यांना एक महिना त्यांनी त्यांच्या कुठला तरी वेट लॉस साठी केलं, समजा असं बोलू आपण, त्यांचा वेट लॉस झाला, त्यांची उंची लागली, एक महिन्यात रेग्युलर जायचं, बुडवायचं नाही. हे कशावर आलंय? नुसतं ज्ञानाने आलं का नाही, जेव्हा अनुभव घेतला त्या गोष्टीचा तेव्हा ते पक्क झालं. असा कोणता अनुभव जिजामाताने घेऊन आल्या तसं त्यांनी इकडं पेरलं. माहेरी अशी कोणती घडण घडली, तिचं कन्यारूप इतकं कसं काय स्ट्रॉंग झालं, म्हणजे जसं ते स्ट्रॉंग होते. असं काय माहेरी त्यांच्या आईने त्यांना समजून सांगितलं की एक स्वराज्य उभं करणं, आणि अशा काळात की जिथं श्वास सुद्धा मुघलांच्या परमिशनने घ्यावं लागायचा. कारण भाऊकीतल्यांना बोलवायचं आहे तर त्या तिथला सरदार काय म्हणेल त्याचं कधी धाड पडेल. विधाड म्हणतात बघा, तुम्ही कधी इतिहासाचं जर वाचन केलं असेल आणि विशेषतः बाबासाहेब पुरंदरेंचे शब्दच ऐकले असतील, आणि मी त्यांना खूप मानते आणि त्यांच्या दृष्टीनेच मला शिवाजी महाराज कळले, त्यांच्या दृष्टीनेच मला जिजामाता दिसले. असं मी किती विधाडाची धाड सगळे मुघल जेवढे होते ना, त्यांनी आपल्यावरती जे आक्रमण केलं ना, किंवा रोजच्या जीवनात आपण कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, आपल्या लेकी बाळांनी काय घालायचं काय नाही घालायचं सगळं ते ठरवायचे. असा खूप भयंकर काळ होता. मग त्या काळात जिजाजी सिंदखेड राजा जालना, आपल्या मराठवाड्यात जिचं माहेर आहे, जिथं तिचा मराठवाड्यात जन्म झाला, म्हणजे आपण जन्मभूमी म्हणतो, एक कर्मभूमी म्हणतो, बरोबर आहे. ही तर मातृभूमी आहे, भारत सगळ्यांचीच मातृभूमी. पण जन्म एका ठिकाणी झालेला असतो, आणि आपल्या सगळ्यांची पण, कोणाचं माहेर दुसऱ्या गावात असेल, सासर ही आपली कर्मभूमी बायकांची, असं आपण म्हणू. मग काय कर्म करतो आम्ही? मग जिजाने असं काय कर्म केलं की जेव्हा पुण्यात गेली, शिवनेरीत बाळाला जन्माला घातलं, किंवा सासरी नांदली म्हणजे काय केलं, किंवा तिचं मन कसं घडलं होतं. घरात खूप, म्हणजे जाधवांचं खूप एवढं मोठं आहे आणि सर्वार्थाने मोठं, त्यांचे गुण जर पाहिले, म्हणजे मोठं म्हणजे किती दौलत आहे, किती वाडे, हा भाग विराळ आहे, पण ते मनाने किती मोठे होते. हा जर तुम्ही कधी वाचन केलं ना,
नक्की आहे, ते बघून या ज्यांनी नसेल पाहिलं तर. तिथे जाऊन जर पाहिलं तर की एक सशक्त मुलगी घडवायसाठी घर किती स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही जसं हा शिवाजी महाराजांचा पाळणा आहे तसा जिजामातांचा पाळणा आहे, ऐकला असेल युट्यूबवरती. लेख झाली म्हणून या आनंदली माय, लेकीच्या ग जन्माचं कौतुक काय, पाळणा शिवबाच्या ग आईचा, पाळणा 4 राजांच्या बहिणीचा, पाळणा जिजाचा. तो तुम्ही नक्की ऐका, खूप सुंदर आहे. त्यात सगळी त्या काळातली बायकांची मनोभूमिका दाखवली की तिच्या आईला काय वाटत होतं, तिच्या आत्याला काय वाटत होतं की मी जे करू शकली नाही बाळा ते तू करून दाखव, अशी जिजामातांच्या आत्याची भूमिका. तुम्ही ते नक्की ऐका आज गेल्यानंतर. आणि त्या सगळ्या आपण काय म्हणतो धर्तीवर बॅकग्राऊंडवर आजकाल इंग्लिश शब्द वापरले की पटकन मधून मधून, तर त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा जिजाने विचार केला की अरे माझेच भाऊ आहेत. एक प्रसंग सांगतो त्यांच्या आयुष्यातला. त्या मंदिरात गेल्या होत्या, आमच्या लग्नानंतरचा आहे हा प्रसंग. आणि तिथे हत्ती एकदम बिथारला तो, आणि हत्तीला अवक्यात आणणं खूप अवघड असतं. एक वेळ सिंह येईल पण हत्ती खूप बलाढ्य असतो. तर त्याला तो होता जाधवांच्या साईडचा, आणि राजाचा दरबार होता. कुठली तरी महत्वाची बैठक चालू होती. इकडे मालोजी राजांचा पण म्हणजे भोसले कुटुंब पण होतं, जाधव कुटुंब पण होतं, आणि त्यांचं काहीतरी चालू होतं. आधीच मतभेद झाले होते त्या मीटिंग मध्ये, बैठकीमध्ये. आणि बाहेर पाहिलं तर जाधवांचा हत्ती उसळला अशी एक बातमी आली, आणि त्याला आटोक्यात आणा किंवा तो का उसळला म्हणून भोसल्यांकडून एक जण माणूस विचारला, म्हणजे माणूस चिडला असं म्हणू आपण. इकडे हत्ती इकडे माणूस. आणि आता हे काही लॉजिकल आहे का? हत्तीला तू करू शकतो का आजच्या जगात म्हटलं तर? काय मूर्ख आहे असं वाटू शकतं ना आपल्याला की अरे त्याची शक्ती किती तुझी शक्ती किती. या ह्याच्यात जाधव कुटुंब आणि भोसले कुटुंब एकमेकांशी इतके भांडले की इकडे जिजाबाईंचा भाऊ आणि तिकडे शहाजीराजांचा भाऊ, म्हणजे इकडे भाऊ आणि इकडे दीर, दोघं त्या युद्धात मरण पावले. आणि याची मजा कोणी घेतली? राजाला मजा वाटली ना, जो सुलतान तिथे होता त्याला मजा वाटली. अरे काय हे मराठी म्हणजे त्याच्या दृष्टीने, तुम्ही शब्दांचा अनर्थ लावू नका, त्यांच्या दृष्टीने काय हे आपसात भांडतात, काय हे मूर्ख आहेत. आपण यांच्या एका हत्तीवरून हे जर एकमेकांचा जीव घेऊ शकतात तर थोडा आणि राज्य करायची जे पाळंमुळे आहे ते इथे थोडा आणि मग राज्य करा. आणि ती त्यांनी सुरुवात केली. ही आधी पण झाली होती. भारत हा राजपूत राजांचा देश आहे. तुम्ही भरत हे जे नाव आहे, माझ्या मुलाचं नाव भरत आहे, दुसऱ्या छोट्या बाळाचं म्हणणं, तर भरत राजाचं म्हणून हे भारत हा देश आहे. तो राजपूत राजा होता. त्याची पण तुम्ही इंटरनेटवर विकिपीडिया सर्च करा, छान माहिती. मग या पार्श्वभूमीवर आपण हिंदू म्हणून आपलं हिंदुत्व कसं जपलं होतं आणि ते मुसलमानांनी कसं एका चुटकीत एका हत्तीच्या ह्याच्यावरून जर हे जीव घेऊ शकतात, वेळेला आपण किती पाहिजे ते आम्ही शिकू शकतो. आणि हे जिजा पाहत होते त्याने एकीकडे तिने भावासाठी लढायचं, का एकीकडे धीरासाठी लढायचं, आणि 2 कुटुंब दूर झाली ना. त्या घराण्यातला जर माणूस मरतो तर मी तुझा जीव घेतो, मी तुझा जीव घेतो पुढच्या वेळेला. त्यामुळे ते एकदम दूर झाले दोन्ही कुटुंब. मग तिला सासर राहिलं का? असं म्हटलं तर नाही. माहेर राहिलं का? मग काय करायचं अशा वेळेला? आपल्यासारखे असेल तर काय बसले असते का कोपऱ्यात रडत की आता माझं काहीच नाही, माझं कसं होईल, मी काय करू तुकडे. पण ती जिजा होती, तिच्यात ती धगधग, ती ज्वाला होती की हे असं होतंय ना, मला याच्यावरच घालायला, मला माझ्या मुलाला असं काही घडवायचंय, असं काही त्याच्यात द्यायचंय की हे आपसात तर नाहीच म्हणले पाहिजेत, पण आपल्या पूर्ण मराठ्यांची म्हणजे जात नाही, मराठ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची शक्ती एकत्र. म्हणजे इथे प्लीज कोणी असं घेऊ नये, मी स्वतः ब्राह्मण आहे, पाटील जरी आडनाव असतो तरी, पण म्हणजे इथे जातीपातीचा विषयच नाही. आज समाजात काय चाललंय तोही आपल्यासाठी अभ्यासाचा विषय नाही. ते जिजानी शिवाजी राजांमध्ये काय पेरलं की तुला हे नाही होऊ द्यायचं. ते कधी सांगितलं असेल बरं? असायचा बस शिवाजी आता हे म्हणजे हे A for ऍपल असं सांगितलं का जिजामातांनी? नाही. परत तुम्ही सगळे इथे ज्यासाठी येतात त्या मंगलताई जे काम करतात ते म्हणजे गर्भसंस्कार, की जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या पोटात होते आणि ज्या बायका एकदम प्रत्येक क्षण जगतात का, तुम्ही बघा इथे असणाऱ्यांपैकी कोणाला मी माझा पण अनुभव सांगते, त्यांना हे आतला आवाज सांगतं की माझ्या पोटात वाढणारा मुलगा आहे, त्यांचा आतला आवाज त्यांना बरोबर सांगतो. आता हे तुम्ही पडताळून पहा स्वतःच्या जीवनाची. मी माझ्या अनुभवातून सांगते. पहिल्या मुलाच्या वेळेस मला 100% गॅरंटी होती, आणि मग आपण त्या दिशेने वाटचाल करतो. तशी जिजामातांनी केली. कारण माझे भाऊ माझे दीर भांडताय, मला असा मुलगा पाहिजे. त्या काय म्हणल्या, पुत्र व्हावा ऐसा हुंडा पुत्र पाहिजे, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. की त्यांनी काय केलं पाहिजे, तिन्ही लोकात त्याचाच झेंडा आहे की नाही झेंडा आज तिन्ही लोकात. आज आपण 300-400 वर्षानंतर सुद्धा हे एवढं चालत आलं. आता अजून काही वर्षांनी आपण त्यांचे कितवं शताब्दी वर्ष साजरं करणार ते तुम्ही पहा.
असेल त्याच्यात. आणि पाहिले तर शिवाजी महाराज कुठे होते? विजापूरला. जेव्हा त्या गर्भवती राहिल्या त्यावेळेला ते विजापूरच्या हद्दीवरती होते. ते त्यांचा आदिलशहाचे ते चाकर होते. आणि ह्याचा आधी प्रयत्न कोणी केलेला आहे? शहाजी महाराजांनी स्वराज्याचा. हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती. आपल्याला माहिती की डायरेक्ट शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं नाही. त्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी शहाजीराजांनी आदिलशहाविरुद्ध काही अशा चाली सुरू केल्या होत्या, पण त्या हाणून पाडल्या. त्या राजाने त्यांना पूर्ण आपण म्हणतो ना आज पॅकेज इतकं आहे, समजा आजच्या भाषेत 30 लाखाचं पॅकेज आहे, मला दिसतंय की मी याच्यापेक्षा चांगलं मिळवू शकतो किंवा मी माझा स्वतःचा बिझनेस करू शकतो, पण ती कंपनी आपल्याला 30 ते 40 देते हमेशा, किंवा ती दाबते आपल्याला. आपण आपली भरारी घेऊ शकतो का? नाही, आपण थांबून जातो की नाही आहे त्याच्याकडे सुखी आहे. असं शहाजीराजांचं काहीच झालं, ते पडले त्यावेळी. पण त्यांच्या मनातली इच्छा संस्कृतमध्ये वेदांमध्ये खूप सुंदर वाक्य, आत्मा वै पुत्र नामस, म्हणजे माझी जी इच्छा आहे. असं आपल्या भारतीय संस्कृतीत समजतात की समजा एकाचे वडील वारले तर ते वारलेले वडील आहेत ते त्या मुलाच्या निमित्ताने जगत असतात. पण पिढ्या दर पिढ्या आपण म्हणतो आपल्याकडे एखादं मूल जन्माला ते खूपच रडकं असेल तर म्हाताऱ्या बायका काय म्हणतात? अरे हे जुनं माणूस आहे. जुनं माणूस म्हणजे काय? तर आमच्याच पिढीतले कोणीतरी आजोबा आहेत, आमच्याच पिढीतलं कोणीतरी आहे, म्हणजे ते चालत आले, ते मेलेत का नाही, ते जिवंत आहेत या आपल्या पुढच्या पिढीच्या निमित्ताने, ते प्रवाही असतं. हे तुम्ही घरी जाऊन तुमच्या ज्येष्ठ महिलांना पण विचारू शकता याबद्दल. असं शहाजी राजांचं जे राहिलेलं स्वप्न होतं, आता आपण आज डिस्टन्स रिलेशनशिप म्हणतो की नाही, कोणी नोकरीच्या निमित्ताने बेंगलोरला जर बायको असेल शिकायला, पुणे मुंबई साईडला जास्त आहे हा प्रकार, आणि नवरा असतो मुंबईत नोकरी करणारा, मग ते शनिवार रविवार कधीतरी भेटतात, त्यांचं वैवाहिक जीवन सगळ्याच अर्थाने फक्त विकेंड पुरतं सीमित आहे. 5 दिवस कामाला वाहून यायचं पहिलं जुंपल्यासारखं. तसं त्या काळात जे जिजामातांनी विचार केला की माझा नवरा तर विजापूरला आहे आणि मी तर बरोबर आहे, मग आता मी काय करू? घरात ज्येष्ठ मंडळी आहेत तेवढे मला माझ्याशी दादाजी कोण देवा, पण त्यांच्या सोबतचे सगळ्यांचा इतिहास सगळ्यांनी वाचलाय. पण मला जास्त काय भावतं की जिजामातांचं मनोधैर्य बसवतं की नाही, अरे पती तिथे आहे पण त्यांची इच्छा काय? स्वराज्याची, आणि ती मला पुत्रात टाकायची, ती मला मुलगा तसा घडवायचा की जो स्वराज्य निर्माण करूनच दाखवेल. हे जिजामातांनी आधी ठरवलं, तो संकल्प त्यांनी आधी घेतला, आणि मग आपल्याला जे स्वराज्य दिसतंय ना, म्हणून राजमाता जिजाऊ स्वराज्य जननी म्हणतात ते तेवढ्याच आहे. म्हणजे जनक किंवा स्वराज्याची निर्मिती जरी शिवाजी महाराजांनी केलेली असली तरी ती करण्यासाठीच्या सगळ्या दृष्टीने त्यांना स्ट्रॉंग करून त्यांच्या मनात केल्यापासून, त्यांना तसं शिक्षण दिल्यापासून, म्हणजे शस्त्रास्त्रविद्या सुद्धा जिजामातांनी शिकवली आणि त्यांनी शिकली ना. त्यासाठी आपण मुलांना काय म्हणतो की हा अभ्यासात हे आज काय आमच्याकडे कधीला पाहिजे, आपण तुला येतं का? नाही ना, आपण कुठे ते आमच्या असं नव्हतं तर शिक. आता शिकणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय त्याला कसं येईल? तुम्ही जर म्हणाल, आता मी सुद्धा सेमी इंग्लिश माध्यमात शिकले, पण माझा मुलगा जर CBSEत आहे आणि मला त्याला जर स्ट्रॉंग करायचंय, त्यांनी गणितात आर्यभट्टच व्हावं अशी इच्छा असते बायकांची, काय इच्छा करतात, पण स्वतः प्रयत्न करतात का? नाही, ते काय आपल्याला येत नाही, इंग्लिश काय आपल्याला जमूच शकत नाही, असं काही जगात असं काही नसतं जमू शकत नाही. ठरवलं तर सगळं होतं, आणि मुलं हेच आज याची जास्त गरज आहे. आपण म्हणतो शिवाजी व्हावा, जन्म आपण दुसऱ्याच्या घरी, माझ्याकडे नको व्हावं कारण मला जिजा व्हावं लागेल ना. तसं इतकं सोपं नाही येते. हे आपण जर ठरवलं तर शिवाजी प्रत्येक घरात जन्माला येऊ शकतो. आणि आज तर असं आपल्याकडे बुद्धिभेद, म्हणजे आता परत आपल्याला इलेक्शन राजकारण याच्याशी काहीच देणं घेणं नाही, पण समाजात आपल्याला जर आपले हिंदुत्व टिकवायचं असेल, आपल्याला आपल्या परंपरा जपायच्या असतील तर आधी ते आपल्या मनात जागं करणं खूप गरजेचं आहे. आपल्या मनातच ते आपल्याला जीन्स घालायला आवडतं, आपल्याला शॉर्ट्स घालायला आवडतं, मिरवायला आवडतं. स्टेटसवर पाहिलं मैत्रीण चालली युरोपच्या टूरला की आपण खट्टू होतो, हे ठीक आहे, मानवी स्वभाव आहे, हे होणारच आहे. पण तुम्ही घरात काय प्रयत्न करताय? सासूशी 2 मिनिटं पटत नाही, ते असं म्हणले की तसं करायचे आणि तोडायची एक तयारी लगेच असते आपली, पण जोडायची तयारी नसते. आणि जिजामातांची कायम जोडायची तयारी, त्यांनी कायम मुलाला पण परिस्थितीशी जोडला, स्वतःच्या मनाशी जोडलं. म्हणजे शिवाजी महाराज आज एवढा मोठा राजा, बलाढ्य शत्रूशी 2 हात करणारा, जेव्हा त्यांच्या सईबाई वारल्या, म्हणजे प्रथम पत्नी वारल्या, आपण छावा मुली बघून अजून पाहिला नाहीये, पण कादंबरी जेवढी वाचली तेवढ्यावरून की जेव्हा सईबाई गेल्या तेव्हा नवऱ्याला काय दुःख असतं, बायकोशी. त्यांना 8 बायका होत्या, काय गरज होती त्यांना तसं म्हणलं तर? ती नाही तर ती. असं आपल्या सामान्य माणसांना हेच वाटू शकतं की अरे काय असं, पण त्यांच्या मनात सईबाईंची जी जागा होती त्या पुढच्या 7 जणांची नव्हती. हे प्रेम जे आहे इतकं जपणार आहे, हे कधी जमू शकतं?
त्यांच्या आईच अशा आहेत म्हणून हे अक्षय म्हणतो की नाही आपण, सहज म्हणतो. मग आपल्या मुलाच्या बायकोने असं म्हणावं का? ते काय मागच्या पिढीने केलं ते त्यांच्याजवळ, ते आपल्या हातातलं नाही. त्यांना सांगण्याची आपली जबाबदारी नाही, ते आपण करू पण नाही. आपण एवढीच कृतज्ञता ठेवायची की बाई तुम्ही त्याला जन्म घातला म्हणून मला एवढा चांगला नवरा मिळाला. बस ही कृतज्ञता ठेवायची आणि वागायचं पुढे. पण मी काय करू शकते नाही यार, मुलगा असा घडेल की माझ्या सुनेने नाव काढलं पाहिजे, काय माझ्या सासूबाई म्हणून एवढं छान म्हणतो. आपली जी हेच नसते, इच्छाच जागी होते. आपण फक्त काय नाहीये, काय वाईट आहे, काय आपण म्हणजे आपलं आयुष्य संपलंय याच्यात इतके काही अडकून जातो की अरे खूप काही करू शकतेस तू, तुझ्यात काय आहे. गरज नाही. आज मंगल ते योगा घेतात, मी पण योग साधक आहे, मी योगाचे क्लास घेते, मग मी रडत नसते. आज मंगल ते एवढं आयुर्वेदाचं हे करतायत, पंचकर्माचं करतायत, अरे माझं पण तेच बॅकग्राऊंड आहे, पण मी ते नाही करू शकत, मी रडत नसते. नाही, मी काय करू शकते, माझ्याकडे आज काय आहे जे मी उद्या नक्की माझ्या मुलांना देऊ शकते. आज आता मी ख्याल माझा मोठा घरी 8 वर्षाचा मुलगा, तो मला निघताना लाईट तू कुठे चालली, काय आहे, कशाला जायचंय तुला तिथे, कारण मुलांना दिसतं ना. हा शिवाजी महाराज तर काय सगळ्यांना माहिती असतं, पण मी त्याला सांगितलं की अरे शिवाजी महाराज माहिती असतात, पण माझ्यामध्ये शिवाजी महाराज आहेत का, माझ्यामध्ये जिजामाता आहेत का, हे प्रत्येकाचं वेगळं असतं, तुझ्यात आहेत का म्हटलं. तर मग तो विचार करायला लागला की अरे असं पण असू शकतं का. हो आई आहे किंवा नाही आहे, जे काय त्याच्या वाढली, पण आपण त्यांना विचारायला प्रवृत्तच करत नाही, आपण कंटाळा करतो. आपणच त्याकडे पाहत नाही, ना स्वतःकडे ना मुलांकडे. आता ही छोटीशी छान तयार होऊन आली. आता हिच्या घरी जेव्हा इथे तिचं कौतुक होईल आणि घरी पण आई वडिलांना समाधान मिळेल, कळत न कळत तिच्या मनावर ती उलट जातं. आणि हे सायन्स आहे, हे मानसशास्त्र आहे, जे मी सध्या शिकते म्हटलं ना. आता ती कोवाळाला सादर केला, खूप सुंदर केलं, पण बेटा तू समोर आय कॉन्टॅक्ट जो असतो ना, की समोरच्या डोळ्यात बघून म्हणायचं. आपण जे बोलतो तुला माहिती की तू छान करते, मग ती काही म्हणते ना, तू असंच म्हणलं तर काय फरक पडतो, मी छान करते ना, मी चांगलं वागते ना, मी चांगलं करते, मग डोळ्यात डोळे घालायचे. आज हे होत नाही. आज आपण खूप चांगल्या गोष्टीसाठी आपण बुजू हा जय शिवाजी जय भवानी, अरे म्हणा ना जय भवानी जय शिवाजी, काय का बरं घाबरतो आपण. आणि हेच आपण हा काय केसरिया तेरा मोठमोठ्याने ओरडतो आपण. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे आपण काय करतोय हे करू नका असं म्हणणं नाहीये, पण आपल्या जीवनासाठी काय गरजेचं, माझ्यासाठी काय महत्वाचं आहे हे आपण विसरून चाललोय. आणि मग बाकी की मी शॉर्ट्स घालू शकत नाही, आमच्याकडे साडी ड्रेस, अरे बाहेर या याच्यातून. हे खूप हे आयुष्य म्हणजे एकदम नॉर्मल आहे, सगळे जगतात. पण मला जर काही करायचंय तर आधी मला घर चांगलं स्ट्रॉंग करायचंय आणि मग मला, आणि कशासाठी करायचं, जिजामातांनी नसतं केलं, शिवाजी महाराज घडलेच नसते, चाललं असतं का आपल्याला. आपण अजूनही तेच हिंदूचे मुस्लिम झाले, मुस्लिमचे ख्रिश्चन झाले, आमचे धंदे झाले, पैसे दिले आणि ते असं पैशाच्या ह्याच्यात राहतो. आपण आज जे मोकळा श्वास घेऊ शकलो असतो का, नाही. मग त्यांनी त्याच्यासाठी खस्ता खाल्ला असतं, त्यांना खूप त्रास झाला. जिजामातांना सोपं नाहीये, नवरा किल्ले घरात एवढं सगळं किल्ल्या तर तेव्हा तर काही सोयी सुविधा पण नव्हत्या. म्हणजे नवरा मोहिमेवर गेलेला वापस येईल की नाही याची पण गॅरंटी नव्हती. आता नवरा मिटिंगसाठी मित्रांकडे गेला, फोन नाही उचलला ना, आपण म्हणत नसतो, मी पण आहे त्याच्यात. मी असं नाही म्हणत की मी खूप इथे येऊन हे करते, असं नाही. आज आपण म्हणजे ही किती आपल्यासाठी, आपल्या क्लिनिकचं नाव शाश्वत आहे, आपल्याकडे इथे अशाश्वत काय. नवरा आपल्या बाहेर जातो, आपल्याला गॅरंटी देतो सही सलामत व्यवस्थित अवस्थेत घरी येऊन, असाही येऊ शकतो, असाही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो, किंवा त्याचं काहीही होऊ शकतं. ही आपल्याकडे अनसर्टनिटी आज म्हणजे काय किती भयंकर आहे. तर त्याच्यात आपण कसं आपण भांडत बस का होतं का पिऊन आले, हे भांडत बसायचं की ते का पिले त्याचा विचार करायचा की असं का होतंय आपल्या आयुष्यात, असं काही आहे का की माझं माझ्या नवऱ्याचं नातं घट्ट का नाहीये. म्हणजे हे एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे आजच्या काळात. नाहीतर डिवोर्स, आणि आता मी जे मानसशास्त्राचा विचार आणि अभ्यास करते तिथे तर अशा केसेस आहेत, इतके पानसट कारणं असतात मुलींचे, इतके पानसट. आणि मी जास्त भर माझा मुलींवरच आहे, तुम्ही काही म्हणा, कोणी माझ्यासाठी सहमत असेल किंवा नसेल, पण एक मुलगी जर पक्की असेल ना, म्हणून जिजामातांना मी म्हणलं का शहाजी महाराजांचा अभ्यास ना करूच नाही शकत आपण, की आता करूनही खूप फ्रूट नाहीये, फ्रुटफुल आपण जाणतो, रिझल्ट नाहीये. पण जिजामाता, कारण आपल्या ते आपण 9 महिने जीवाला पोटात वाढवतो, आपल्याला गॅरंटी असते का की हे सुखरूपच बाहेर नसते ना. म्हणजे तसं प्रॅक्टिकली म्हटलं तर कोणाचे खूप कॉम्प्लिकेशन असतात. तुम्ही मंगलताईला विचारा कसे कसे केसेस असतात त्यांच्याकडे, गळ्या बोलीना असते, 2-3 असतात, कधी काही होतं, कधी बाहेर येतानाच जीव गुदमरून बाहेर जातं. म्हणजे असे काय भयंकर अनुभव आहेत. आपण देवाच्या चरणी कृतज्ञ राहायला पाहिजे की अरे मी त्याच्यात नाहीये, त्या वाईट अनुभवांमध्ये माझा नंबर नाही, मी सुखरूप आहे, मी सेफ आहे.
मग अशी जर अशाश्वतता असताना आपण त्या बाळाला सगळं छान छान सांगत जातो पोटात असताना, आणि बाहेर आल्यावरती आपल्याला आनंद होतो. हे माणसं अनुभवू शकतात का नाही? त्याच्यामुळे त्यांचे फिलिंग्स पण वेगळ्या असतात ना. ते जेव्हा मूल बोलायला लागतं तेव्हा मुलांना पप्पा 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 पण जागृत होतं. त्यांचं फरक आहे ना. आपल्या अंगा मासाचा रक्ताचा गोळा आपण बाहेर काढतो, ती कनेक्टेड आहे. म्हणून तर नाळ जोडून आईचं खूप महत्व जीवनात, की नाळेपासून आपण तिच्याशी जोडलेलो असतो. माणसं नंतर जगात कसं वावरायचं हे वडील शिकवतात, आणि हे दोन्ही महत्वाचे. मी असं नाही म्हणत की त्यांचा काही रोल नाही. जगात जाताना सुरक्षितता किंवा संवर्धन पुढच्या गोष्टी पुरुषांनीच करणं गरजेचं. सगळ्यात मेन तर सुरक्षितताच. बाहेर जाताना आपण वडिलांचं त्याच्यासाठीच नाव लावतो. आता भले कायद्याने आई आणि वडिलांचं नाव लावायचं हे योग्यच आहे, पण ह्या दोन भूमिका लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आजकाल बायकांना त्यांचं काय रोल आहे हेच कळत नाहीये, म्हणून सगळा गोंधळ चालू. कारण तो मी कोणता नाही करणार. सोबतच्या ज्या मैत्री असतात ना त्या ठीक आहे. आम्हाला एक आता सायकोलॉजीमध्ये एक प्रॅक्टिकल प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आम्हाला 40 टास्क सांगतात आणि त्या करायच्या 1-1 मिनिटाचा एक टाइम ड्युरेशन दिलेला असतो. आणि त्याच्यात समजा आता मी मंगलताईंवर प्रयोग करते आणि त्यांच्या 30 टास्क पूर्ण झाले आणि 10 नाही झाले, त्यांच्या डोक्यात काय वाटतं? न झाले. म्हणजे हे आपलं मानसशास्त्र, आपल्या ब्रेनची वायरिंगच तशी असते की जे नाहीये ते आपण जास्त लक्षात ठेवतो. मग आपल्याला प्रयत्न काय करायचे आहे ते लक्षात ठेवायचे. आपण योगालाही येतो, दीर्घ श्वास तुम्ही आता जे सांगितलं, आपल्यालाच माहित नसतं की पोटापासून श्वास घेणं म्हणजे काय आणि तो पूर्ण सोडणं म्हणजे काय. पण श्वास तर तुम्ही रोजच घेता ना. असं कोणी येतात की आज कंटाळा श्वासच नाही बसते, चालतं का नाही चालत. म्हणजे आपलं हे सगळं आपल्यात आहे, आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या बुद्धीतच आहे. पण आपल्याला हे बघायचंच नाहीये. फक्त स्टेटस, फक्त ही काय करते, ती काय करते, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, संपलं. काल तुमच्या घरी पिझ्झा मागवला का आज माझ्या घरी म्हणजे ही जी एक विचित्र सायकल सुरू झाली ना, त्याच्यामुळे आपल्याला समजेल की आपलं काय आहे. म्हणजे आपलं म्हणजे मला आजच्या या निमित्ताने एकच सांगायचं, कारण अर्थातच होत आलं असेल की मला की आपण आपल्याशी जोडल्या जातो. जी शिवजयंती साजरी करायची त्याच्यात काही वारली किंवा कुठलाही सण वारली, हिंदू संस्कृती इतकी उदात्त आहे की तुम्हाला आठवड्याला वारली, कशाला रोजच सोमवारी महादेवाला जा. अरे जा, पण काय करा, नुसतं बेल व्हायचं, पाणी व्हायचं, काय 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 व्हायचं, वापस यायचं. आपण फक्त कृतीला महत्व देतो, तसं नाही की समजून केली पाहिजे. किंवा शिवामुठ आपण वाहतो, प्रत्येक सोमवारची वेगवेगळी दिलेली असते. तसं का असा विचारच आम्ही कधी करत नाही. त्याचं काहीतरी कारण असेल ना, शास्त्रीय कारण असेल त्याच्या मागे, पण त्याच्या मागे आपण लागत नाही. आपण नको त्या गोष्टींची खूप कारणं शोधतो. या अशा काच वागल्या त्याच्यात दिवस घालतो. भांडणं झाले असतील किंवा वादविवाद असतील, नवरा असेल, सासू असेल किंवा मुलं. आजकाल मुलं तर भयंकर झाले. म्हणजे पुढची पिढी जर जपायची असेल ना, तर आज आपल्याला डोळे उघडणंच आहे. आज जर आपण डोळे बंद केले, कंटाळा केला, तर 100% मी सांगते 10 वर्षानंतर रडायचीच वेळ. प्रत्येक घरात की नाही मुलं ऐकतच नाही, हे सुरू ऑलरेडी झालं. पण ते आता जर आपण अलर्ट नाही झालं तर ते होणार नाही. जसे आपल्याला आपल्या घराण्याची इज्जत जपणारे, घराण्याचे सगळे रीतिरिवाज पाळणारे, तरी पैसा कमवणारे, तरी सगळ्या गोष्टी ही जर पिढी पाहिजे असेल तर आज जे आई वडील म्हणून आहेत, आता जे आजी आजोबा लेवलचे आहेत आपल्यापेक्षा मोठे, त्यांनी आपल्यामध्ये खूप आपल्याला कॅपेबल केलं म्हणून आपण उभं राहू शकतो. पण पुढच्या मुलांना नुसतंच कॅपिटल करून चालणार नाही. ते म्हणतात बाप दाखवून ते श्राद्ध. हे का करायचं त्याचं कारण सांग, तर मी करतो नाही तुम्ही करत नाही. तुम्ही पहा तुमच्याच मुलांना, तुम्ही सहजही सांगितलं की उन्हातून आल्यावर पाणी पिऊ नये, ते मुद्दाम पितात, 2-4 ग्लास पितात, नळतात का नाही प्यायचं. आजारी पडल्यावर आपण त्यांना सांगितलं, त्यांना समजत नाही. तुम्ही आधी सांगा, एज्युकेट मुलांना हे सांगायची खूप गरज आहे आजच्या. पूर्वी काय म्हणायचे, आमच्या आजीने आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगतो, करा वाटलं करा, माझ्या ऍडजस्टमेंट करा वाटलं कर, नाही तर जाऊ तुझं आयुष्य, असं म्हणायची जेव्हा कंटाळायची खूप जास्त. म्हणजे पूर्वी काय होतं, पिढ्या दर पिढ्या ती गोष्ट सांगत आली, तर आपण ती म्हणजे अंधपालन म्हणून पाहिली की माझ्या आईने सगळं म्हणून केली आणि त्याच्या आपल्याला फळं मिळाले. आज आपण खूप छान आयुष्य जगतो त्यांच्याचमुळे जगतो. पण पुढची पिढी असं नाही ना, ती ऐकतच नाही. सांगितलं त्याचं आधी कारण सांगावं लागतं, मग ते ऐकतं. मग असं जर असेल तर कारण सशक्त सांगणारं, चांगलं
हे रडत होती, तिला काहीतरी करायचं होतं, इतकंच झालं नव्हतं. मग तिच्या आईने तिला कसं समजून सांगितलं. ही खूप महत्वाची गोष्ट आजच्या काळात. आपण दन मारतोय पोरांना. म्हणजे मी सुद्धा काही दिवसांपूर्वीपर्यंत ऐकलं नाही की हा इकडून एक इकडून एक इकडून एक असं पार तोंड लाग होतं कधी कधी. नाही तर आपण काहीच म्हणत नाही, अरे करू नको हे म्हणायची सुद्धा आज आपल्याला चोरी झाली स्वतःच्याच पोराला. कारण की मग घरात एकदम व्यवसाय सायसाली झालेला असतो, आजी आजोबांचं प्रेम उतू येतं, मग काहीतरी ही घराघरातली परिस्थिती आहे. पण आजकालच्या आयांना माझी खूप म्हणजे कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतः आधी एज्युकेट व्हा आणि त्यांना कसं सांगायचं. तुम्हाला सांगितल्याशिवाय तर काही दुसरा पर्यायच नाही की बेटा तू हे करू का. तर मी माझं काल परवाचं स्टेटस होतं, पाहिलं असेल पाहिजे की आपण म्हणतो, समजा आता मुलं म्हणतात, माझाही मुलगा म्हणतो अंधार रात्र झाल्यानंतर पाणी आणि त्याला म्हणलं इकडे जर लाईट नसेल तर मुलं काय म्हणतात, नाही मला भीती वाटते. साहजिक आहे, भीती सगळ्यांनाच वाटते, तुम्हालाही वाटत असेल. घरात कोणी नाहीये, आपल्याला पण वाटते दुसऱ्या ठिकाणी जायची भीती. आपण म्हणतो तुला काय झालं भ्यायला, तुला काय झालं घाबरायला, जा तिकडे आली कशी भीती जाईल. अरे तत्त्वज्ञान नको सांगू तिथे, त्याला काहीच कळत नाही तुम्ही काय सांगते. तुम्ही त्याच्यासोबत की हा ठीक आहे बेटा तुला भीती वाटू शकते, पण तू जाऊन तिथे लाच घेऊन टीव्ही उठून उभी राहते किंवा दुसऱ्या काय सांगू शकतो, राम 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 म्हणत जा. तोंडात राम राम पण येईल आणि त्याची काळजी त्याच्या मनात काय ऐकलं नाही. त्यांनी हे सांगितलं आपण राम राम म्हणलं तर आपली भीती जाते, हे पहिलं त्याच्याकडे. दुसरं, भीती वाटणं ही खूप सामाजिक गोष्ट आहे, मी काय वेगळा नाहीये. आईला पण भीती वाटते, त्याच्या मुलांना कळताना त्याला ते म्हणजे टू डील विथ दॅट फिअर, त्या भीतीसोबत कसं दोन हात करायचे याची उमेद त्याच्या मनात. आपण जर तिथंच त्याला हडतूड केलं किंवा खूपच बोलणार नको तू नको मीच देणे किंवा त्याला पाणी, असं पण नको. त्याला काय त्यांनी केलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही त्याला सपोर्टिव्ह बोला. कधीही तुमचं बोलणं त्याच्याशी तुला काही कळत नाही, तू मूर्ख आहेस किंवा तुला किती सांगा तुला समजत नाही असं करू नका. आज जर आपण मुलांना असं म्हणलं 10 वर्ष फक्त तुम्ही थांबवे, परत 10 वर्ष मला सांगा मुलं तुम्हाला काय नाही. मुलं म्हणतील ऍक्च्युअलीच काही कळत नाही, तुलाच काही समजत नाही, मी बघ हे करतो. कारण आज आपण मुलांशी जसं बोलू, जसं वागू, त्यांना जसं वागू, उद्या ते आपल्याला वागू. हा आजचा काळ आहे. आपल्या आधीच्या पिढीपर्यंत आपल्या पिढीपर्यंत असं नव्हतं. कुठेतरी ते आपल्यामध्ये नैतिकता होती की नाही ते वडील आहेत त्यांच्याशी आदराने साधवीनेच बोललं पाहिजे, की आई आहे, हे आपल्यावरती रुजवलेलं होतं. आज आपण वडिलांना आपणच सवय लावतो कौतुकाने ए बाबा बोलतोय, ए बाबू बाबुडी वगैरे वगैरे. ठीक आहे, लाडाचा आणि याचा प्रकार असू शकतो, पण तुम्हाला जर त्यांच्याप्रती धाक निर्माण करायचं तुम्ही अहो बाबाच म्हणलं पाहिजे किंवा ओ पप्पाच म्हणलं पाहिजे. हे आज आपण सांगितलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे. आज आपल्या पिल्लांना म्हणजे परकीयांचं काही आंदोलन करत काहीतरी करायचं, आपलं डॅडा काय, पप्पुडी काय, बाबुडी काय, हे शब्द आपले नाही आहेत. आपण असे संस्कार आज घेऊन राज कौतुकापासून उद्या बघा ते तुम्हाला काय म्हणतात, तुमच्या नावाने सुद्धा बरोबर झालं. म्हणजे हे एक्स्ट्रीम सांगितले, हे बोलवण्याचं झालं असं प्रत्येक गोष्टीत येतं. तेव्हा स्वतः शिकणं, स्वतः त्याच्यावरती विचार करणं आणि प्लीज मुलांना मानणं. कोणीच ते असताना माझी खूप मनापासून विनंती, काही उद्या तुमचा किती रागाला द्या, तिकडं काहीही होऊ द्या, तुम्हाला खूप राग आला नाही तुम्ही स्वतःला मार या ह्याची. आपण स्वतःला जोरात नाही मारत, नाहीच मारत तुम्ही करून बघा. काही होऊ द्या, त्यांना समजून सांगा. ते एका सांगायला ऐकणार नाही, ते माकडं आहे पण आपल्याला त्याचा माणूस बनवायचं, ही खूप महत्वाची गोष्ट. म्हणजे ही पण तेवढ्याच आहे, म्हणजे मी थोडंसं फनी ह्याच्याने सांगितलं पण हे खूप महत्वाचं. आणि हे जर तुम्ही कराल तर तुम्हीच बघा तुमच्या घरात काय फरक पडतो. मला पण सांगा, ताईला पण सांगा की हे अजूनही खूप ट्रिक्स आहेत ज्या आपण फॉलो करायला पाहिजे, ज्या आपण वापरायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला तसा अँगल ठेवायला सुरुवात करावी. आता आपण म्हणतो की माझ्या घरात हे चालत आलंय, आज काय घ्यायचंय, मला खूप काम आहे. आज काय झालंय, आई वडील इतके पळत आहेत. आता तुमच्यापैकी किती नोकरी करतात मला माहित नाही, पण ज्या बायका विशेषतः नोकरी करतात त्यांना बस 10च्या तिथं पंच करायचं. ते पंच सुटलं की सॅलरी कट होते. हे इतकं डोक्यात असतं की अगं बाई तुझं मुलं तुला सांगताय मला भूक लागली, मला पाणी प्यायचंय, मी शी केली, मी काहीतरी केलंय, हे ऐकायचे पण ते ठहरावंच नाही. मी सुद्धा टीचर आहे, मला पण पंच करायचं असतं, माझ्या मुलाला मी घेऊन जायची. मी पण खूप चुका केल्या, मी त्याच्यातूनच सांगते. असं नाही की ते सांगते म्हणजे मी खूप काही छान असं, असं नाही. पण ते चुकातून आधी आपण शिकायचं. मग आधी स्वतः सगळं
मग मुलांना शहाणपण सांगायचं एका अर्थाने. आणि म्हणून मी आधी म्हणलं की ज्ञान खूप सोपं आहे, ते कुठे मिळवता येतं, पण शहाणपण जे आहे किंवा कसं वागायचं ते आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. आणि हे जिजामातांनी खूप वेगळ्या अँगलनी केलं, त्या काळाला धरून केलं, कसं करू शकत होत्या तसं केलं. आज आपण आपल्यातली जिजा जागू तर शिवाजी महाराज होते, नाही तर नुसती शिवजयंती केली, इथे एकदम छान कार्यक्रम झाला आणि घरी गेल्यावर काही नाही, परत जैसे ते हा आला का तुम्ही ये तसं नका करू, तसं खरंच करू नका. मी काय सांगते एवढं फक्त करून बघा. आजच दिवस ठरवून टाका की मुलाला मारायचं नाही, काही झालं नाही किंवा त्याला असं खूप ओरडायचं नाही, त्याचा अगदी हे नाही करायचं. कारण आपल्याला काय असतं ना, तो आपल्यापेक्षा शक्तीने कमी आहे ना, त्याला मारा बरं नाही शक्य, सासूला मारा बरं नाही शक्य, आपल्यापेक्षा शक्तीने कोण कमी होईल त्यामुळे तसं म्हणून आपण हे खूप चुकीचं आहे. खूप काही सांगण्यासारखं पॅरेंटिंग म्हणजे आजच्या काळात त्याला पॅरेंटिंग म्हणतात. जिजामातांनी जे केलं ते बेस्ट पॅरेंटिंगचं उदाहरण आहे आपल्या पुढे. त्यांचं आयुष्य जरी आपण मला जिजा व्हायचंय असं म्हणून जर अभ्यास केला तर तुम्हाला काही पॅरेंटिंग लाईन्सची गरज नाही. त्या काळ फक्त फरक एवढाच आहे, त्यांचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. मग काळाला अनुसरून आपल्याला काय करता येईल असं आपण आपल्या मुलांसाठी करूया. आजची शिवजयंती मला खूप समाधान आहे की खूप छान पद्धतीने माझी चाललेली आहे, की मी घरी तर दोन मुलांना जे शिकले ते प्रयोग करायचा प्रयत्न करतेच, पण माझ्यासारख्याच मैत्रिणींना मला तो सांगता आला. त्याच्यानंतर योगाचे पण इतकी सुंदर प्रत्यक्ष पाहता आले की काय काय होऊ शकतं. आणि हे सगळ्यांनी मिळून जर केलं तर हिंदुत्व कुठेच जाणार नाही, आपल्याच हातात आपले हिंदुत्व जपण्याचं. तेव्हा ही सुद्धा एक प्रतिज्ञा असेल, त्यांनी एवढं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आपल्यासाठी, ते जपणं आपलं कामे ना आलं, आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे त्यांच्याकडे. ते असं याच्या त्याच्या हातात नाही जाऊ द्यायचं. इलेक्शनसाठी मी म्हणत नाही, मी कुठल्याही पक्षाची नाही आहे, मला काही त्याच्याशी देणं नाही, पण घरचा पक्ष जपण्यासाठी खूप गरजेचं आहे विषय. तेव्हा या ह्याच्यातून पण तुम्ही पण ताईच्या संक्रांतीचं पण पूजा, आता मी पण तिचं घरी येते, ताई या आहे तिचंही काम आणि एवढ्या सगळ्यांना एकत्र करणं सोपं नाहीये. आणि कुठलाही असा मोबदल्याच्या पेक्षा न करता हे तर अजून मॉरल काम, जे नैतिकच होणार आहे, मूल्य असणार की सगळ्या गोष्टी पैशात मोजू नाही शकत आपण. इथून जे मिळणार आहे ते तुम्हाला कायमस्वरूपी मनात राहणार. तेव्हा तुम्ही नक्की असे कार्यक्रम करत जा. मला जेव्हा शक्यता मी नक्की